नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. काँग्रेसचा बालेकिल्लाच ढासळला. महिन्याभरातच मराठवाड्यात पक्षाला दोन मोठे धक्के. गेल्या 2 वर्षातील फोडाफोडीमुळे राज्यातील राजकारणाचा कूच बदलला आहे. या महिन्यातच मराठवाड्यातील काँग्रेसचे 2 दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपची वाट धरली. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या 3 महिन्यांपासून जाणार अशी माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या नावाची चर्चा होती. पक्षाच्या कार्यक्रमाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत होते. दुसरीकडे अशोक चव्हाण यांच्यापूर्वी बसवराज पाटील राजीनामा देतील अशी चर्चा होती. 1.5 वर्षापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यातील उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर काही दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार आणि यांच्या राष्ट्रवादीमधील 40 आमदार फोडत शिवसेना भाजपला जवळ गेले. त्यानंतर काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सगळ्या फुटानंतर आता भाजपपासून दूर गेलेल्या नेतेमंडळींना ऑफर दिली जात असल्याची चर्चा जोरात असतानाच बसवराज पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.